जय हरी विठ्ठल. दासोपंत नावाचे एक महान विद्वान होते. सोबतच ते भगवद्गीतेचे अभ्यासकसुद्धा होते. ज्याप्रमाणे संत ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, त्याचप्रमाणे आपणही गीतेवर टीका करून काही ओव्या लिहिल्या पाहिजेत असं त्यांचं मनोगत होतं व त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य करीत तब्बल 1,00,000 ओव्या लिहिल्या. परंतु या गोष्टीचा त्यांच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्यांनी लिहिलेली रचना घेऊन ते पैठणमध्ये संत एकनाथांना दाखवण्यासाठी आले. ते आल्यानंतर एकनाथांनी त्यांच्या बाजूने पाठ केली व काही वेळ ते दासोपंतांशी बोलले नाहीत. दासोपंतांनी एकनाथांना नंतर आपल्या भगवद्गीतेवरील लिहिलेल्या ओव्या दाखविल्या. तेव्हा एकनाथ दासोपंतांना म्हणतात की आपण उद्यापासून माझ्या घरी मी करत असलेले ज्ञानेश्वरीवरील प्रवचन ऐकण्यासाठी यावे. दुसऱ्या दिवशीपासून प्रवचनाला सुरुवात झाली व दासोपंत हे नित्यनियमाने एकनाथांकडे येऊ लागले. एकनाथांनी ज्ञानेश्वरीची सुरुवातीची ओवी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ही निरूपणासाठी घेतली. दासोपंत मन लावून तो भावार्थ ऐकत असत. परंतु 6 महिने झाल्यानंतरही एकनाथ सुरुवातीच्या ओम या अक्षरावरच निरूपण करत आहेत. हे पाहून 6 महिन्यांनी दासोपंत एकनाथांना विचारतात की महाराज, ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 9,034 ओव्या आहेत आणि 6 महिन्यांपासून आपण ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीच्या पहिल्या अक्षरावरच भाष्य करत आहात व प्रवचन देत आहात. असाच जर भावार्थ सुरू राहिला तर संपूर्ण ज्ञानेश्वरीचा भावार्थ कधी सांगाल आपण? तेव्हा एकनाथ शांतपणे म्हणतात की दासोपंत, अजून ओम या अक्षराचा भावार्थ व त्यावरील प्रवचन हे कितीतरी वर्षे चालेल हे मी सांगू शकणार नाही, कारण त्याचा अर्थच तितका मोठा आहे. आणि राहिला विषय बाकीच्या ओव्यांचा व त्यांच्या अर्थाचा, तर तो इतका मोठा आहे की त्याचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. तो कधी पूर्ण होईल हे मी कधीच सांगू शकत नाही. एकनाथांच्या या उत्तराने दासोपंतांचा अभिमान गळून पडला व त्यांनी संत ज्ञानदेवांचे व त्यांच्या ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठत्व मान्य करून आपला 1,00,000 ओव्यांचा ग्रंथ एकनाथांकडे सुपूर्द केला व त्यांना नमस्कार करून ते निघून गेले. जय हरी विठ्ठल.